हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर बोलणार आहे, जो महाराष्ट्रात आणि देशामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असेल तर त्याच्यासाठी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला देश जो आहे तो आर्थिक संकटामधून जातो आहे. अमेरिका नावाचा जो देश आहे आणि या देशाचा जो प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रम्प, हा भारत देशाला अनेक पद्धतीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत होता. तुम्ही तुमच्या समोर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोरून गेल्या असेल. आत्ताच एक नुकतीच बातमी आहे की अमेरिकेचं जे सुप्रीम कोर्ट आहे, जे अत्यंत पॉवरफुल म्हणला होता संपूर्ण जगातल्या सुप्रीम कोर्टमध्ये, त्याने डोनाल्ड ट्रम्प यांनी जे टॅरिफ लावलेलं आहे जगामध्ये ते बेकायदेशीर ठरवलेलं आहे. आणि त्या टॅरिफला डोनाल्ड ट्रम्प यांनी न जुमानता एक दुसरा मार्ग काढलेला आहे. तर याच मुद्द्यांवर आज आपण इथे डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर प्रत्येक पॉईंट जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, तुम्ही नोट करून ठेवा, कारण येणारी जी आपली राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे आणि येणाऱ्या कुठल्याही परीक्षा असेल त्याला प्रिलिम आणि मेन्सला यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. चला सुरू करूया. बघा, ट्रम्प विरुद्ध सर्वोच्च न्यायालय. तर हे जे सर्वोच्च न्यायालय आहे हे कुठलं सर्वोच्च न्यायालय आहे? हे अमेरिका नावाचा जो देश आहे तिथलं सर्वोच्च न्यायालय आहे. ठीक आहे. याच्यामध्ये संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला आहे. आता अमेरिकनचं जी सिस्टम आहे ते वेगळं आहे. भारत देशामध्ये सुद्धा सिस्टम वेगळा आहे. मॉन्टेस्क्यू नावाचा एक विचारवंत जगामध्ये जन्माला आला होता. त्यांनी सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला होता. त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की न्यायालय, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे तीनही वेगळं असलं पाहिजे. तर अमेरिकेमध्ये सुद्धा ते वेगळं आहे, भारत देशामध्ये सुद्धा ते वेगळं आहे. परंतु तिथलं सिस्टम वेगळं आहे, इथलं सिस्टम वेगळं आहे. ठीक आहे. चला, नेमकं काय घडलं तिथून सुरुवात करूया. सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. जुनं जे टॅरिफ लावलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातल्या सगळ्या देशांवरती, ते बेकायदेशीर ठरवलं. ट्रम्प यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली, न्यायाधीशांवर टीका केली. ठीक आहे. आणि संताप व्यक्त केला आणि मी या गोष्टीला जुमानणार नाही असं सांगितलं. आणि त्यांनी नव्याने 10% जे टॅरिफ आहे ते संपूर्ण जगावर लावलं. आणि त्यासाठी त्यांनी त्या कायद्यात, त्यांच्याकडे अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या 122 कलमाचा वापर केला. आणि या 122 कलमाचा वापर करून त्यांनी 10% टॅरिफ जे आहे ते टॅरिफ लावलं. भारतावर सुद्धा हे 10% टॅरिफ लागलेलं आहे. ठीक आहे. मग आता मुख्य वादाचा मुद्दा काय आहे, तर देशाची जी संसद आहे, अमेरिकेच्या देशाची संसद आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये, राष्ट्रपती जे आहे, हा राष्ट्रपती आपले जे पॉवर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वापरत आहे. राष्ट्रपतींना टॅरिफ लावण्याचा अधिकार आहे का, हा पहिला प्रश्न इथे निर्माण होतो. संविधान काय म्हणते की कर लावण्याचा अधिकार फक्त काँग्रेसला आहे, म्हणजे संसदेला आहे. राष्ट्रपतींनी संसदेच्या अधिकारांवर अतिक्रमण केलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही तिथल्या कॉन्स्टिट्यूशननुसार बेकायदेशीर ठरते. असा मुद्दा जो आहे तो, असा मुद्दा समोर आला आणि न्यायालयाने त्याच्या संदर्भात निकाल दिला. या संदर्भात असलेला IEEPA नावाचा जो कायदा आहे 1977चा, तो रद्द करण्यात आला. इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर ऍक्ट. ठीक आहे. IEEPA असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. 1977 मध्ये हा लागू करण्यात आला होता. याचा उद्देश काय होता की फक्त आणीबाणीच्या काळामध्ये याचा वापर करता येणार आहे. परंतु आता अमेरिकेमध्ये कुठली आणीबाणी आहे? ट्रम्पच्या डोक्यात ही आणीबाणी आहे. ट्रम्प जो आहे तो श्रीमंत बापाचा बिघडलेला पोरगा आहे. त्याला जगाशी काही देणं घेणं नाहीये. एक तर त्याचं वय झालेलं आहे, एप्स्टीन फाईलमध्ये त्याचं नाव आलेलं आहे. आणि त्या एप्स्टीन फाईलमध्ये त्याचं जे नाव आलेलं आहे तिकडून दुर्लक्ष करण्यासाठी तो हे जे मुद्दे आहे हे मुद्दे उकरून काढतोय. न्यायालयाने काय मत दिलेलं आहे? या कायद्यामध्ये टॅरिफ शब्दाचा उल्लेख नाहीये. कुठल्या या कायद्यामध्ये आणीबाणीच्या नावाखाली अमर्याद अधिकार तुम्हाला वापरता येणार नाहीये. तुम्ही लिगली आणीबाणी जाहीर केलेली आहे का? नाही केलेली आहे. त्यामुळे हा जो अधिकार जो फक्त आणीबाणीच्या काळात वापरता येतो तो तुम्ही इथे वापरत आहात, ते अत्यंत चुकीचं आहे. त्यामध्ये टॅरिफ नावाचा मुद्दा नाहीये. तुम्ही तो कसा काय टॅरिफ लागू केलेला आहे? तर यावरून न्यायालयाने 6 vs 3 या बहुमताने टॅरिफ नावाचा जो मुद्दा आहे, जो निर्णय ट्रम्पचा, तो बेकायदेशीर ठरवलेला आहे. संसदेचे अधिकार स्पष्ट आणि मर्यादित आहे. मुख्य न्यायाधीश जे आहेत जॉन रॉबर्ट्स यांनी हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. अगदी राष्ट्रपतींच्या नियुक्त केलेल्या न्यायाधीशांनीही संविधानाच्या बाजूने मतदान केलेले आहे. ठीक आहे. तर हा सगळ्यात महत्वाचा निर्णय आहे. यावरून हे सिद्ध होतंय की अमेरिकेचं जे न्यायालय आहे ते किती पॉवरफुल आहे. तिथल्या राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात त्यांनी तो निर्णय दिलेला आहे, ट्रम्पच्या विरोधात निर्णय दिलेला आहे. त्यामुळे ट्रम्पने आता बायपास काढणारा, म्हणजे याच्यासाठी बायपास काढलाय. ठीक आहे. म्हणजे इकडून नाही का, ठीक आहे मी दुसरीकडून लावतो, त्यासाठी कलम 122चा वापर त्यांनी केलेला आहे. या कलम 122 जे आहे ते ट्रेड ऍक्टशी संबंधित आहे. 150 दिवसांसाठी 15% टॅरिफ लावण्याचा जो अधिकार आहे तो युएसच्या प्रेसिडेंटला मिळतो. त्यानंतर काँग्रेसची परवानगी मिळणं गरजेचं आहे. म्हणजे त्यानंतर त्याला हा मुद्दा जो आहे तिथल्या काँग्रेसमध्ये मांडणं गरजेचं आहे. आणि याची अंमलबजावणी 24 फेब्रुवारी पासून त्याने लागू केली आहे. म्हणजे पुढचे 150 दिवस
हा जो 10% टॅरिफ आहे तो लागू असणार आहे. त्यानंतर पुढे तिथल्या काँग्रेसमध्ये कुठला डिसिजन घेतला जातो, म्हणजे हे कंटिन्यू केलं जातं की तिथे रिजेक्ट केलं जातं, हे पाहण्यासारखं असणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ट्रम्प तिथल्या कुठल्याच लोकांना जुमानत नाहीये. तिथल्या लोकांनी एप्स्टीन फाईलमध्ये ट्रम्पचं लाखो वेळा नाव आल्यानंतर त्याच्या विरोधात मोर्चे काढले, पण तो त्यालाही जुमानत नाहीये. हे एक नवीन जो पायंडा आहे तो जगामध्ये पाडला जात आहे. जर याचा आपण तुलनात्मक अभ्यास केला तर IEEPA वर्सेस 122 कलम, तर बघा, न्यायालयाने हा हा जो कायदा आहे तो रद्द करून टाकला. अनिश्चित काळासाठी त्याचा जो वापर आहे तो रद्द करून टाकला. याच्यात टॅरिफ नावाच्या शब्दाचा उल्लेख नव्हता. परंतु हे 122 कलम जे आहे, हा बायपास ट्रम्पने काढला. त्यामध्ये तो म्हणतो की 150 दिवसाची जी मर्यादा आहे तोपर्यंत मी टॅरिफ लावणार. त्यानंतर संसदेची परवानगी घेणार की नाही घेणार हा पुढचा मुद्दा आहे. तोपर्यंत मी माझा जो कायदा आहे तो लागू ठेवणार. ठीक आहे, म्हणजे तो कोणाला जुमानत नाहीये. मग याचा फटका कोणाला बसणार आहे आणि कोणाला सूट दिली आहे? बघा, कॅनडा, मेक्सिको, हे जे देश आहे, या देशांना यातून सूट मिळालेली आहे. जे हिरव्या रंगामध्ये तुम्हाला दिसत आहे त्यांना सूट मिळालेली आहे. पण याचा फटका कोणाला बसलाय? भारताला फटका बसलाय, चायनाला नाही बसलेला आहे. युरोपियन युनियनला बसलेला आहे, ब्रिटनला बसलेला आहे. जुने करार रद्द केलेले आणि डायरेक्ट 10% जागतिक टॅरिफ लागू केलेला आहे. यावरून एक गोष्ट अशी लक्षात येत आहे की जो ट्रम्प आहे, या ट्रम्पचं जे डोकं आहे ते ठिकाणावर नाहीये हे स्पष्ट दिसत आहे. आणि त्यामुळे ट्रम्प जो आहे तो हे डिसिजन घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याचे आर्थिक आणि राजकीय परिणाम काय होऊ शकतात? शेअर बाजार जो आहे, हा शेअर बाजार 500 अंकांनी वधारला. 130 अब्ज डॉलरचा परतावा जो आहे तो मिळालेला आहे अमेरिकेमध्ये. अनिश्चितता कमी झाल्यामुळे बाजारात वाढ झाली. 130 अब्ज डॉलर जो आहे तो मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. ठीक आहे, परंतु ट्रम्पचं म्हणणं असं आहे की हे सहजासहजी मिळणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये ते 10% टॅरिफ लावण्यावर ठाम आहे. आता संविधानिक संकल्पना काय आहे? तर लोकशाहीमध्ये संविधानिक संकल्पना काय असते की डेमोक्रेसीचे 3 आधार असतात: कायदेमंडळ, कार्यकारिणी आणि न्यायसंस्था. तर न्यायसंस्थेने ट्रम्पचा हा निर्णय फिरवलेला आहे. ठीक आहे, तर हे जे प्रकरण आहे ते चेक अँड बॅलन्सचं उत्तम उदाहरण आहे की जर कार्यकारिणी योग्य वागत नसेल तर न्यायसंस्था त्याच्या विरोधात निर्णय घेऊ शकते. आणि न्यायसंस्थेने दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही, उद्या जाऊन आम्ही संसदेमध्ये तो काहीतरी करून पास करून घेऊ किंवा नापास होईल ते आम्ही पाहत बसू. म्हणजे तीनही गोष्टी इथे चेक अँड बॅलन्स होत आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपल्या कुठल्या अभ्यासक्रमामध्ये हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा असणार आहे? तर GS पेपर 2 जो आहे पॉलिटी, तिथे आपल्याला हा कामी येणार आहे. भारतीय संविधान आणि जग, म्हणजे कंपॅरिझन मध्ये की अमेरिकेचं न्यायालय, भारताचं न्यायालय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांची पॉवर, भारताची राष्ट्राध्यक्षांची पॉवर. ठीक आहे, सेपरेशन ऑफ पॉवर्स, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. GS2 मध्ये IR, इंटरनॅशनल रिलेशन मध्ये हा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो या मुद्द्याला धरून. विकसित वर्सेस विकसनशील देशांमधील व्यापार, या मुद्द्यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. GS पेपर 3 इकॉनॉमीमध्ये जागतिक अर्थव्यवस्था आणि उदारीकरण, याला धरून हा प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही जर MPSC 2025च्या मेन्सचा अभ्यास करत असाल तर तुम्ही या मुद्द्याकडे लक्ष ठेवा, तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. आणि यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो तो सुद्धा मी तुमच्यासाठी तयार केलेला आहे. पहा, अमेरिकेमध्ये टॅरिफ विवादाच्या संदर्भात कार्यकारिणीचे अधिकार आणि न्याय संस्थेचे पुनर्विलोकन यांच्यातील संघर्षाचं विश्लेषण करा. म्हणजे कार्यकारीला कोणते अधिकार आहे? पॉईंट नंबर 1. न्यायालयाला पुनर्विलोकनाचे कोणते अधिकार आहे? पॉईंट नंबर 2. अशा प्रकारचे कायदेशीर संघर्ष लोकशाहीमध्ये अंकुश आणि संतुलन तत्वाला कसे बळकट करतात, की यामुळे लोकशाही जी आहे ही लोकशाही कशी बळकट होते, हे आपल्याला इथे मांडायचं आहे. तर असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो इंडियन पॉलिटीच्या संदर्भात. ठीक आहे, तुम्ही याचा सराव करून ठेवा. मग या प्रश्नाचं उत्तर आपण कसं लिहू शकणार आहे? बघा, सगळ्यात पहिल्यांदा फेब्रुवारी 2026च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ देऊन आपल्याला प्रस्तावनेची सुरुवात करायची आहे. प्रस्तावना जी आहे, कारण प्रश्न कशाच्या संदर्भात आहे? करंटशी रिलेटेड आहे. मग करंट मध्ये जो मुद्दा आहे त्याची आपल्याला तिथे रेफरन्स देणं गरजेचं आहे. हा वाद केवळ व्यापारच नसून तो संविधानिक अधिकारांचा आहे, की राष्ट्रपतीला हे पॉवर आहे का की नाही आहे, की ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करतायत, हे आपल्याला प्रस्तावनेमध्ये इथे सांगायचं आहे. मुख्य भाग जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला संघर्ष लिहायचा आहे. कार्यकारिणी वर्सेस संसद. मग हा संसदेचा अधिकार राष्ट्रपतीला आहे का? नाही आहे. मग याच्यामध्ये न्यायसंस्थेची भूमिका काय? तर संविधानिक सर्वोच्चता टिकवणे हा न्यायालयाचा अधिकार आहे. मग न्यायालय त्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडताय हे आपल्याला तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. निष्कर्ष कसा लिहिता येईल? वे फॉरवर्ड निष्कर्ष लिहिता येईल आपल्याला, की अंकुश आणि संतुलन हे कोणत्याही डेमोक्रॅटिक देशामध्ये किती महत्वाचं आहे. संस्थात्मक मर्यादा ज्या आहेत त्या व्यक्तीच्या अधिकारापेक्षा श्रेष्ठ आहे. व्यक्ती नाही तर संस्था श्रेष्ठ आहे, हे आपल्याला निष्कर्षामध्ये लिहायचं आहे. आणि 122 कलमाचा शोध म्हणजे संघर्ष चालू राहणे आहे, तरीही कायद्याचं राज्य अबाधित आहे. म्हणजे कोणती एक व्यक्ती पॉवरफुल बनू शकत नाही, तिला कसं कंट्रोल केलं जाऊ शकतं हे कन्क्लुजन मध्ये तुम्हाला सांगता येऊ शकते. समजलं? आता आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो? बघा,
IEEPA टॅरिफ रद्द केलं सुप्रीम कोर्टाने, जे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीला पॉवर देणार होतं ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. ट्रम्पने नवीन बायपास शोधून काढला, 10% टॅरिफ लागू केलं, त्यासाठी कलम 122चा वापर केला. 150 दिवसांपर्यंत हे 10% टॅरिफ लागू राहू शकतं आणि जर त्याला पुढे कंटिन्यू ठेवायचं असेल तर काँग्रेस म्हणजे तिथली जी संसद आहे त्यातून त्याला परमिशन मिळणं गरजेचं आहे. याचा भारत आणि युरोपवर परिणाम होणार आहे, चीनवर परिणाम होणार नाही, कॅनडावर परिणाम होणार नाही, मेक्सिकोवर परिणाम होणार नाही. न्याय व्यवस्थेचं स्वातंत्र्य सिद्ध झालं, न्याय व्यवस्थेने राष्ट्राध्यक्षाच्या विरोधात डिसिजन दिला. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आधुनिक लोकशाहीमध्ये. हा अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आहे आणि हे प्रकरण कार्यकारिणी आणि न्याय संस्था यांच्या संघर्षाचं जोरदार उदाहरण आहे आणि भारत देशामध्ये सुद्धा असे अनेक प्रकरणं झालेली आहेत. ठीक आहे, तर हा मुद्दा तुम्हाला समजला. बरं विद्यार्थी मित्रांनो, आपण MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेत आहे. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल बॅच सुरू केलेली आहे, MPSC राज्यसेवा गुरुकुल. या बॅचमध्ये आत्ता ज्या पद्धतीचा टॉपिक आपण कव्हर केला, करंटशी रिलेटेड टॉपिक आहे, परंतु आपल्या सिलेबसमध्ये तो कुठे लिंक करतो ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याच्यावर प्रश्न कसे येऊ शकतात, कसे लिहिले पाहिजे, तो अँगल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर अशा प्रकारची तयारी आपण करून घेतो. जर तुम्ही राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बॅच नक्की जॉईन करा, ज्यामध्ये तुम्हाला डेली प्रॅक्टिस क्वेश्चन मिळणार आहे, जास्तीत जास्त शॉर्ट नोट्स तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, मेन्सची स्ट्रॅटेजी तुम्हाला देणार आहे, फ्री मेंटॉरशिप सेशन देणार आहे, करंट अफेअर देणार आहे मंथली, इव्हॅल्युएटेड आन्सर शीट म्हणजे तुमचे आन्सर आम्ही चेक करून देणार आहे, मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक मेन्ससाठी आम्ही कव्हर करणार आहे. ठीक आहे, 10 फुल टेस्ट तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे, 12 सब्जेक्ट वाईज टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, त्या चेक करून मिळणार आहे. करंट अफेअर मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये अवेलेबल करून देणार आहे आणि यासाठी आम्ही GSP नावाचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही ही बॅच जॉईन केली मेन्सची तर आम्ही तुमची टू दी पॉईंट तयारी करून घेऊ MPSCच्या मेन्सची. त्यासाठी तुम्ही जी काही फीस भरणार आहे आणि तुमचं सिलेक्शन झालं, राज्यसेवेमध्ये सिलेक्शन झालं, तुम्ही मेन्सची परीक्षा पास केली तर तुमची पूर्ण फी तुम्हाला परत मिळेल. पण जर तुम्ही पास नाही झाला, तुमचा रिझल्ट नाही आला, निगेटिव्ह रिझल्ट आला, परंतु आम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, तरीही तुमची फी पूर्णपणे रिटर्न मिळणार आहे. आलं का लक्षात? कारण आम्हाला ऍडमिशन नाही पाहिजे, आम्हाला तुमचं सिलेक्शन हवं आहे, म्हणून आम्ही हा जो प्रोग्राम आहे तो तुमच्यासाठी सुरू केलेला आहे. जर तुम्हाला याला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे 9307814586. याला तुम्ही नक्की मला मेसेज करा. ठीक आहे. त्यानंतर आता सध्या डिस्काउंट चालू आहे 28 तारखेपर्यंत. आपल्याकडे राज्यसेवेच्या प्री मेन्सच्या बॅचेस आहे, ठीक आहे, कंबाईनच्या बॅचेस आहे. तुम्ही कुठल्याही बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. आता सध्या मोठा डिस्काउंट मिळत आहे, या डिस्काउंटचा तुम्ही नक्की फायदा घ्या. तुम्ही ही जी फीज आहे ती EMI मध्ये भरू शकता, त्यासाठी तुम्हाला वन टाइम फी भरायची गरज नाही, अतिरिक्त कुठलंही शुल्क लागणार नाही. आपलं लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ठीक आहे, तुमच्या कमेंट मी आतुरतेने बघतो, त्याच्यावर कमेंट करतो. चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल आणि लाईक करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, टेक केअर.